आता निघाली आहे मामाच्या लग्नाला. तुम्हाला उठणं दाखवलं, आपण साखरपुडा बघितला. आता आपण लग्न बघूया. आता ओला करून आम्ही आलो लग्नाला, कारण वर्किंग डे आहे ना, त्यामुळे मुलांना आत्ता सकाळी येणं काय जमलं नाही, त्यामुळे आम्ही ओला करून आलो. आता आम्ही आलो आहे लग्न ठाण्याला उपवनला तलावाच्या तिकडे वरती होतं, वरच्या साईडला होतं. ही नवरा नवरीची गाडी सजलेली आहे. आणि आता मला थोडा उशीरच झालेला आहे लग्नाला यायला, कारण मालाडवरून यायचं आणि ते पण ठाण्याला. बापरे, खूप ट्रॅफिक वगैरे. चला आता पहिल्यांदा गणपतीचं दर्शन घेऊया आणि आपण लग्नात येऊया. लग्नाच्या विधी चालू झालेल्या आहेत. सगळ्या करवल्या अगदी नटून थटून थुंकत आहेत. हा आमचा भाऊ, हा दुसरा भाऊ. उशीर झालाय त्याची कारणं देते, बाकी काय नाही. आता ही मुहूर्तमेढ आहे आणि तिथे पूजा करतायत. यजमानी आणि यजमानीने हे दोघंजणं मुहूर्तमेढीची पूजा करणार. तिथून आपला दैवक उचलून निघणार. आता हे दैवक घेऊन निघालेले आहेत. ही आहे मुलाची काकी आणि काका. अशी वरती डोक्यावरती चादर घेतात, छत म्हणजे, आणि मग देव घेऊन, कोण आरती घेऊन, असे करा घेऊन, सगळे असे नवरा, करवली, यजमानीन हे सगळे देव घेऊन निघतात. तेथे मग त्यांची आरती करून देव ठेवला जातो. आता हे मी याच्या जरा मुंडावळ्या बांधतीये. ताई म्हणून काहीतरी हात लागला पाहिजे ना, भले उशीर झाला. ही माझी सगळी मावस भावंड आहेत, आईच्या मावशीची मुलं आणि त्यांची मुलं. नातं लांबचं जवळचं नसतं. आपण किती मनाने त्या नात्याशी जोडलेले आहोत यावर आपलं नातं ठरतं. देव मांडलेला आहे. तुमच्याकडे कसा देव मांडतात? आमच्याकडे हे असे नारळ वगैरे, ते काय ठराविक नारळ असतात आणि देव मांडायला असे गाववाले ठराविक असतात. लग्नाकार्यात गाववाले आणि आपले जवळची रक्ताची नाती गरजेचीच असतात. ही मुलाची आई होती. विधी झाल्यात आणि अगदी सगळे थकलेत, म्हणजे काहीतरी. ही मुलाची बहीण होती, मला हात केला ती. आणि आता मुलगीसुद्धा, नवरीसुद्धा चालली आहे सगळे विधींसाठी बाहेर. जसं आता आम्ही देवक मांडलेलं किंवा जे काय असं छत घेऊन आलो ना देवाला, तसं. नवरा मुलगा आता विधी झालेले आहेत, त्यामुळे थोडं त्याचं फोटो सेशन चाललेलं आहे. हे सगळं झालं ना, तर लग्नाच्या आधी हळद घेऊन येतो ना, ती आम्ही हळद घेऊन आलो आहे 5 जणी. ही तिची मुलाची मामी आहे, जी ओटी भरती आहे. आता काय झालं, सगळं म्हणजे हॉलमध्ये कसं छोट्या छोट्या रूममध्ये करतात, त्यामुळे ना असं व्यवस्थित व्हिडिओ करता आला नाही. आता ही हळदीची ओटी, हळदीच्या ओटीवरती हळदीची साडी, ओटी, जोडवी, विरोधी म्हणतात, जे जोडवीच्या बाजूच्या पायात घालतात ना, ते विरोधी, ती आणि पायात घातले ना त्या ओटी असं देतात. आता लग्नाची वेळ जवळ आलेली आहे, त्यामुळे आपल्याला वालसणीची ओटी घेऊन जायचं आहे. वालसणीची ओटी म्हणजे 5 नारळाची ओटी असते, त्याच्यावरती मोठी साडी तुमची, म्हणजे जे तुम्ही लग्नाला घालणार आहात ना ते, आणि मंगळसूत्र, जे तुम्ही तिला हार, बांगड्या, जे काय दागिन्या तिला देणार आहात ते, हे सगळं या ओटीबरोबर जातं. ही 5 नारळाची ओटी बांधून नवरी लग्नाला उभी राहते. 5 नारळ म्हणजे 5 माहेर, सासर, ग्रामदेवता, कुळदैवता
अशा 5 देवांचा आशीर्वाद बांधून आपल्या ओटीला ती लग्नाला उभी राहते. आता हे लग्नाच्या आधी म्हवा करतात असं म्हणतात, म्हणजे मुलाची दाढी वगैरे करतात असं. त्याचबरोबर म्हणजे म्हवा करताना करवल्या उभ्या असतात. आता म्हवा झाल्यानंतर काय असतं, प्रत्येकजण येणार, आपला गाववाला, आपले जावई नाते, अगदी पूर्वी लाईन लागायची, आता अगदी ठराविक लोक, आणि मग ते चिल्लर वगैरे घेऊन येणार, कोण की ज्याची मर्जी तेवढे, आणि मग ते न्हाव्याच्या याच्या तामनात टाकणार. मग ह्या करवल्या जेवढ्या उभ्या आहेत त्यांच्या याच्यात त्यांना देणार असं. मग मुली ह्या म्हणजे करवल्या बहिणी पैसे जमवणार असं असतं. आता हे सगळी मजा चालली आहे. तू एवढे टाकलेस, तू तेवढे टाकलेस. पूर्ण दाखवते. नाही ती शूटिंग करते. थांबा आम्हाला पैसे करा आई ओ भाई दादाचं काय नाही. तिघं करा म्हणजे झालं. हे पप्या कर. मेकअप वालीचा तरी खर्च सलूनच्या हे टाक, ह्यांच्या नाही टाकलं. हा कर त्याला ओवाळ आधी, थोडा हे लाव, थोडा गंध लाव, थोडा. किती पोरींना किती देतोच बघायचं ना. किती रे, दाखव रे, दाखव पैसे तर दाखव, पैसे बस ना. आता नवरी निघाली आहे लग्नाला. आता मुलगा जानोशीवर येतो. जानोशीवर येतो म्हणजे मुलगा लग्नाला येतो. लग्नाला आल्यानंतर तिथे आई पाय वगैरे धुते, आरती करते. म्हणजे नवरा नवरी कसे लक्ष्मीनारायणासारखे असतात, तर नारायणासारखं समजून मुलाचे नवऱ्याचे पाय वगैरे धुवायचे. आणि आता मुलगा आपला लग्नाला आला. सगळे वराडी तयार आहेत अक्षता घेऊन. जनगागरी ऋणधुनी प्रेमे गणेश सूर्या सदा. असं लग्न पार पडलेलं आहे.
महत्त्वाचं म्हणजे लग्न, मंगळाष्टका आणि नंतर 7 फेरे. आणि आता 7 फेरे करवल्या बघा, लग्नात करवल्या महत्त्वाच्या. त्यांनाच वाटतं आपण महत्त्वाचे आहोत आणि त्यात बिन लग्नाचे असतील तर आणखीनच. अशा छान फेरे झाले. लग्नात नवरा नवरी म्हणजे लक्ष्मीनारायणाचा जोडा असतो. आता आई वडील म्हणजे जे यजमानी आहेत, आई वडील, काका काकी दोघंही त्यांना आशीर्वाद देतील. बाहेर काढत असतील तर खरंच आणि आता सगळे मंडळी बघा लग्नाला आलेली. मंगळसूत्राचा कार्यक्रम. आणि आता सर्वात महत्त्वाची गाठ मारणं. आता कुठल्याही विधीला बसल्यानंतर गाठ मारली जाणार. सात फेरे. हे फेरे आता म्हणजे आपले मेन फेरे झाले. हे आपलं एक काहीतरी वेगळं असं छान करण्यासाठी फुलाने वगैरे ते 7 फेरे केले. डोक्याला फेस टू फेस आता हा सगळा गमतीचा भाग झाला. त्यानंतर आपले देव असतात ना, देव मांडलेले मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवले ना, ते देव आता उचलायचे असतात. कारण आता संपलं देव, हे झालं आहे म्हणजे लग्न झालं आहे, सगळं झालं आहे. नंतर रिसेप्शन होणार आहे आणि नवरा नवरी निघणार आहे. त्यामुळे आपण जे रूममध्ये देव मांडलेले असतात ना, त्याच्या दोघांनी पाया पडायचं, अक्षता टाकायच्या जसं भटजी काय सांगतील, आणि तिथे देवाची सांगता. त्यासाठी नवरा नवरी आले, तिच्या माहेरच्या देवाकडे जाणार, इथे देव मांडलाय तिथे, असं म्हणजे आपल्याला देव उचलायला. ते आमच्याकडे आई गो किती छान. झूम झालाय ना? नाही ग, झूम नाही झालाय, जवळूनच आहे ना. हे आता इथे सगळं जेवण काही फास्ट फूड काय असेल जे खाण्यासाठी सगळं इथे खाऊगल्ली समजा. आता ही इकडे सगळी खाऊगल्लीची तयारी चाललेली आहे. आणि तिकडे अजून पुढे दाखवते मी तुम्हाला. तिकडे स्टेज असणार आहे. आणि आता पुन्हा एकदा नवरा नवरीची एंट्री.
असं मस्त छानसं श्रवणचं लग्न झालेलं आहे आणि आता जेवायचं आणि निघायचं. तरी बोलता बोलता बराच उशीर झालेला आहे. थोडेसे फोटो काढले. फोटो काढणं महत्त्वाचं आहे. अहो, कुठे आपण आलो आहे ते आपल्याला समजायला पाहिजे ना, लक्षात राहायला पाहिजे ना. मस्करीचा भाग. चला आता निघायचं. लग्न झालेलं आहे आणि आता आम्ही सगळे घरी निघालेलो आहोत. ही माझी भाची भाऊ. बाय करा रे, बाय करा.